तर मित्रांनो, पाऊस पडल्यामुळं जवळपास बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या कामगतीला वेग आलेला आहे आणि आजचा हा जो व्लॉग आहे तो आपण त्याच संदर्भात काढतोय. पाऊस पडलाय आमच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी, हे बघा. आणि अजूनही ट्रॅक्टर जरी 10 जरी आले तरी 2 बैलाचं काम हे त्या 10 ट्रॅक्टरला भारी पडते बरं का. हे बघा कशी आहे जोड, नाद खोळा हो. तुमचं 10 लाखाचं जरी ट्रॅक्टर आणलं ना तरी ह्या जुडीबुडी फिक्कच आहे बरं का. कसा आहे नाद खोळा. माग दिसतोय तो कॉलेज कुमार आहे. आज सुट्टी असल्यामुळं आज शेताकडे आलाय, आबाला मदत करू लागाला. आता काय काय मदत करतोय, काय काय कशी गंमत होते ते बघूयात आपण. काय काय जमतंय का नाही त्याला. बैल थोडी मारके आहेत बरं का. एक बैल मारका आणि एक मारत नाही, तरी पण आबड्या डिरिंग करायलाय. तर मित्रांनो, आता हा कॉलेज कुमार स्वतः आपले बैल घेऊन कोळं बांधतोय बघा. कारण त्याला माहिती आहे कॉलेजला जरी गेलो तरी आपली शेती हे आपलीच आहे आणि आपल्या शेतीला आपणच जपावं लागतंय. हे बघा चालू केलेलं आहे आणि आबा मागे मका टाकलेले आहेत. हे बघा आबा मस्तपैकी आपल्या जनावरांसाठी मका टाकलेत, कारण जनावरं हे बऱ्यापैकी दूध देणारे आहेत गोठ्यामध्ये. आणि हे बघा मका वैरणीसाठी टाकली जात आहे. आमचा कॉलेज कुमार कोळं बांधतो. हे बघा एक नंबर कार्यक्रम असतो आधीचा, आहे का नाही आधी माग. हे बघा अगदी मस्तपैकी आपल्या बैलावरची मशागत म्हणतो ना आपण शेतीसाठी, तर किती इम्पॉर्टंट आहे ते बघा. कसं आहे, कॉलेजला जरी गेलो तरी डोक्यात कसली हवा न जाऊ देता आपल्या वडिलांना शेतीमध्ये हातभार लावणारी पिढी जी आहे ना ती आमच्या खेड्यातच आहे बरं का. तुम्ही जर शहरामध्ये पाहिलं तर बाप लेकाची गाठ महिन्याला सुद्धा पडणं शक्य नाही, पण इथं मात्र रोज संध्याकाळी मस्त मिळून जेवण आणि सुट्टीच्या वेळी वडिलांना कामामध्ये शेतीच्या हातभार लावणारी पोरं ही अजून सुद्धा आमच्या खेडेगावात आपल्याला बघायला भेटतील. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आमच्या शेताची मशागत चालू. इथं 1-1 किलोची म्हणजे 2 किलो मका आबांनी वावरावर टाकून ठेवली आहे. आबा मका आता ही कधी येते आपल्या जनावराला खायला? 90 दिवसात मका खायला येते. 90 म्हणजे साधारण 3 महिन्यामध्ये खायला वैरण पण होती आणि भरड्यासाठी पण. बघा शेतकऱ्याचं हे डोकं असतं, एकतर हिरवी वैरण आणि त्यातून मका जर त्याची काढली तर त्या मकाच्या दाण्यापासून काय होतं तर भरडा. म्हणजे आणि जनावराला लय पोषक असते बरं का मित्रांनो. आणि आता आबीची गंमत दाखवतो. आबीला काय व्हायलंय की आबी उभं राहणार बघा, त्याला सांगा की जरा तुम्ही त्याला. मका गोळा होते, गोळा होते मका. मका चिटकून का ना गोळा होते तशी टाकली तिथे. होय आबा, पाऊस पडल्यामुळे किती कसं वाटायला बरं तुम्हाला? पाऊस पडला एवढा सुद्धा लय भारी वाटत आम्हाला. बारीकच पडलाय बघा, हा, बारीक म्हणजे पेंडवल अगदी चप्पलाला थोडस लागलंय. पहिल्यांदा जनावराला हिरवी वैरण केली. म्हणजे तुमचं स्वतःच काय बघितलंच नाही तुम्ही? स्वतः जनावरच बघितलं. बघा मित्रांनो, ही असते निस्वार्थ शेतकरी. हत्ती सारखी बैल ती काय करा त्याला. बघा बरोबर आहे. आणि जनावराला जर हिरवी वैरण नसली हा. तर मग हे एवढं आपलं शेत कसं त्यांनी कसायचं. म्हणजे तुम्ही स्वतःच न बघता पहिला, म्हणजे कुणी कुठलाही शेतकरी वसर काढ आपल्या स्वतःच्या पोटाचं न बघता जनावरांच बघतो आधी. जनावरच बघा मित्रांनो, म्हणून तर मी म्हणतोय जगात एकमेव जर कोण असेल निस्वार्थ तर तो आहे शेतकरी. आबा आता ह्याला पाण्याची व्यवस्था कशी करता तुम्ही? आता हे सगळं असं वरी टाकूनच कुळी आता इकडली मका हा कुळवाचं हा. हातभार हा, कुळवून पुन्हा कोळप्याने सरी घालायची. म्हणजे पाणी जायला वाट पण. पाणी जायला वाट होते. हा, पाऊस जरी थांबला तर पाणी हिरीचं द्यायला येते. तुमचं शेणखत तुम्ही मी लयदा बघितलं. हा, इकडं हा. वरून मस्त शेणखत करायचं आणि त्या सऱ्याने सोडून द्यायचं. सगळ्यांनी पाण्यात सोडून द्यायचं. खात होत एवढं ही एक जी तुकडा आहे ती आबा बिलकुलच ह्याला तुम्ही रासायनिक काय घालत नाही का? नाही, हे सगळं शेणखत. शेणखतावरच आहे सगळं. कारण त्याला काय करते माहिती का, काम जास्त लावलं की बराबर काहीतरी पट्टा पाडतोय बरं का.
घोळ घालतयच. हा कॉलेजचा मुलगा आहे, त्याला नग वाटते करायला, पण शेवटी कसं आहे माहिती का, आमच्या इथं खेडेगावमध्ये वडिलांना हातभार लावणारी जी काय ही जी पिढी आहे ना, खरंच ह्यांचं कौतुकच करायला पाहिजे. कारण कॉलेज करत करत इथं यायचं शेतात आणि परत वडिलांना हातभार लावायचा, लय नंबर एक कार्यक्रम असतो. आबा आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघणाऱ्यांना काय सांगता तुम्ही? आपला ही व्हिडिओ केला आजचा, कसं काय सांगता तुम्ही आपल्या पेरणीविषयी, शेतीविषयी? उत्सव चांगला. पाऊस पडल्यामुळे आपला सण चालू झालेला ना, हा सण चालला. म्हणजे अख्ख्या जगाला पोचण्यासाठी शेतकरी ही इथं उन्हात पावसाळ्यात राबत असतो. ऊन काय पाऊस काय. हा इथं उन्हात पावसात राबलं तर सावलीत आपल्याला खायला भेटत असतं. बरोबर आहे का? चला मित्रांनो, आबा एकदा थँक्यू आणि धन्यवाद म्हणा. थँक्यू, धन्यवाद. वाह